ह्या प्रश्न आहे तो म्हणजे मुलींच्या शिक्षणाचा आणि लहान वयामध्येच त्यांची लग्न होत आहे त्या गोष्टीचा। तर मंडळी आज स्नेहालय संस्थेने खूप छान उपक्रम राबवला। 12 तारीख म्हणजे 12 जुलै हा मलालाचा वाढदिवस हा साजरा केला जात असतो, कारण जिनं पूर्ण मुलींसाठी पाकिस्तानमध्ये जरी ही मुलगी असेल तरी पूर्ण मुलींच्या शिक्षणासाठी तिने लढा दिला आणि याच अंतर्गत निघोजमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथेच एक पथनाट्य झालेलं आहे बालविवाह बंदीविषयी, बालविवाह मुक्त भारत व्हावा याविषयी झालेला आहे। आणि आपल्यासोबत आहेत पत्रकार बाबाजी वाघमारे, तर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। तर तुमचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत। धन्यवाद। सर, आता हे जे पथनाट्य झालं तर याबाबत तुम्ही काय सांगाल? आता हे जे पथनाट्य केलं स्नेहालय संस्थेने, तर यामध्ये ग्रामीण भागातील ज्या अशिक्षित महिला आहेत, जे अशिक्षित आई वडील आहेत, त्या अशिक्षित आई वडिलांना आपल्या मुला मुलींचं लग्न वयाच्या 18 वर्षामध्ये केलं पाहिजे आणि मुलाचं लग्न वयाच्या 21 वर्षामध्ये केलं पाहिजे याची जाणीव करून देणं हे स्नेहालय संस्थेने फार मोलाचं असं कार्य या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळं या पथनाट्यामुळं आपल्या ग्रामीण भागातील जे अशिक्षित आई वडील आहेत त्यांना खरोखरच या ठिकाणी या आपल्या मुलांच्या भविष्याविषयी योग्य अशी माहिती मिळेल। ग्रामीण भागामध्ये मोस्टली आपल्याला पाहायला मिळतं की मुलींची लग्न ही लवकर लावली जातात, तर यामध्ये काय कारण आहे? यामागे पहिलं कारण त्यांना आर्थिक अडचण, दुसरं कारण शिक्षण। मुलींचं शिक्षण या ठिकाणी शक्यतो ग्रामीण भागामध्ये शाळा लयतलय प्रायमरी स्कूल पर्यंत असते किंवा लयतलय 10वी पर्यंत असते आणि पुढील शिक्षणासाठी आपल्या मुलांना पाल्यांना बाहेर पाठवायचं म्हटलं तर ग्रामीण भागातील आपल्या लोकांमध्ये या ठिकाणी सहसा इच्छा होत नाही की त्यामध्ये त्यांना भीती असते की आपल्या मुलांना माहिती नाही आणि म्हणून या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी ते लवकर या ठिकाणी पुढे पाठवत नाहीत आणि त्यामुळं योग्य असा वर पाहून ते वय पूर्ण न होताच जर एखादा सुशिक्षित आणि चांगला पगारदार मुलगा जर मिळाला तर ते आपल्या मुलीचं लग्न या ठिकाणी काही प्रमाणात अल्पवयामध्ये सुद्धा लावून देतात। याच त्या अडचणी असाव्यात असं माझं मत आहे। मार्फत आपण हे प्रसारित करतो, तुमच्या बाईट्स असतील किंवा हा कार्यक्रम असतील आपण रेडिओ नगर 90.4 FM प्रसारित करत असतो, तर सर्व रेडिओ नगरच्या श्रोत्यांना असतील, आपल्या ग्रामस्थांना असतील आणि आपल्या नगरला असेल, तुम्ही संदेश काय द्याल? या ठिकाणी मी या सर्व लोकांना एकच संदेश देईल की आपण आपल्या पाल्यांना या ठिकाणी उच्च शिक्षित बनवावं की जेणेकरून ते या ठिकाणी भरकटत जाणार नाहीत आणि आपलं वय योग्य वयात त्यांचा विवाह होईल, त्यांची या ठिकाणी योग्य संतती निर्माण होईल आणि कोणत्या प्रकारची अडचण या ठिकाणी संसारामध्ये त्यांना येणार नाही। म्हणून या ठिकाणी उच्च शिक्षित होणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे आणि ते आपण सर्व समाजाने या ठिकाणी पूर्ण करावं अशी मी इच्छा व्यक्त करतो। थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप छान संदेश दिला आणि खूप छान माहिती दिली की बालविवाह रोखण्यासाठी खरंच आता जागृत होण्याची गरज आहे। तर हा मोलाचा संदेश दिल्याबद्दल